Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity. One day we have taken the challenge of 100 days, 100 structure, and today is our day 62. आज आपला 62वा दिवस आहे. ठीक आहे. आणि आज आपण जे स्ट्रक्चर शिकणार आहोत ते आहे बघा यूज ऑफ नीड टू. नीड टू चा वापर करणे. नीड म्हणजे काय? गरज असणे. बघा, गरज असणे. बघा, नीड म्हणजे गरज असणे. ठीक आहे. मग आता ह्या स्ट्रक्चर मध्ये हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर. याच्यामध्ये यस प्लस नीड टू प्लस एखादं व्हर्ब घेतलं जातं, त्याचा पहिला फॉर्म आणि ऑब्जेक्ट घेतलं जातं. आणि बघा सब्जेक्ट जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत, आपण कोणते नेहमी घेतो. ठीक आहे. हे सब्जेक्ट घ्यायचे आपल्याला आय, वी, दे, यू, ही, शी, इट, नाव. फक्त आता याच्यामध्ये बदल, जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये केलं होतं, आय, वी, दे, यू ला नीड टू घेतले आणि ही, शी, इट, नाउनला आपण काय घेतले? नीड्स टू. काय घेतले? नीड्स टू. आता बघा, एक मी स्टडी हे व्हर्ब घेऊन एक पहिलं वाक्य सांगतो तुम्हाला. आय नीड टू स्टडी. बघा, आता याचा अर्थ कसा काढायचा बघा. आय नीड टू स्टडी म्हणजे आता जर आपण गरज असणे असा जर अर्थ घेतला तर काय होईल बघा, मला अभ्यासाची गरज आहे. ठीक आहे. मग गरज आहे याचा अर्थ काय की मला अभ्यास करायचा आहे किंवा मला अभ्यास करावा लागेल. बघा, दोन अर्थ निघतायत त्याचे. एक तर मला अभ्यासाची गरज आहे म्हणजेच काय की मला अभ्यास करायचा आहे किंवा मला अभ्यास करावा लागेल, असे दोन्ही अर्थ होतात त्याचे. आपण इथे एक अर्थ घेतलेला आहे, मला अभ्यास करायचा आहे. काय झालं वाक्य? आय नीड टू स्टडी. ठीक आहे. सांगा बरं, आता कोण सांगतं? आम्हाला अभ्यास करायचा आहे. हा, उभं राहून सांगा. हा, आम्हाला अभ्यास करायचा आहे. यू आम्हाला म्हणल्यानंतर काय घ्यावं लागेल आपल्याला? वी. हा, फी नीड टू फीड नीड टू स्टडी. स्टडी 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 नाही, स्टडी. नीट सांगा बरं तुम्ही. याचा अर्थ तुझं लक्ष नव्हतं अजिबात. 100% लक्ष दिल्यानंतर बघा, हा आम्हाला अभ्यास करायचा आहे. वी नीड टू स्टडी. वी नीड टू स्टडी. आता तू सांग बरं सिद्धार्थ. हा, तू सांग. त्यांना अभ्यास करायचा आहे. त्यांना म्हणलं आपल्याला काय घ्यावं लागेल? दे. हा, सांग. दे नीड टू. नीड टू स्टडी. शाबास. पुन्हा एकदा सांग. दे नीड्स टू स्टडी. शाबास. आता तू सांग बरं, तुला अभ्यास करायचा आहे. यू नीड्स टू स्टडी. नीड्स का? Needs. यू नीड टू. यू नीड्स टू. नीड्स नाही, नीड टू स्टडी. यू नीड्स टू. स नाही येणार. नीड टू स्टडी. यू नीड टू स्टडी. हा, यू नीड टू स्टडी. आता आपल्याला जर म्हणायचं असेल की त्याला अभ्यास करायचा आहे, कोण सांगेल रे? काय बदल होईल? त्याला अभ्यास करायचा आहे. ही नीड्स टू स्टडी. हा, ही नीड्स टू स्टडी. रेशमाला अभ्यास करायचा आहे. रेशमा रीड्स टू स्टडी. रीड. नीड्स टू स्टडी. पुन्हा एकदा सांगा. रेशमा नीड्स टू स्टडी. हा, रेशमा नीड्स टू स्टडी. त्याच्यानंतर आपण बघा वर्ब घेतलं प्रॅक्टिस इंग्लिश. बघा, आम्हाला इंग्रजीचा सराव करायचा आहे किंवा आम्हाला इंग्रजीचा सराव करावा लागेल. आम्हाला इंग्रजीच्या सरावाची गरज आहे. बघा, तिन्ही प्रकारचे अर्थ होऊ शकतात. आम्हाला इंग्रजीचा सराव करायचा आहे. सांगा बरं तुम्ही. वी नीड टू प्रॅक्टिस इंग्लिश. हा, वी नीड टू प्रॅक्टिस इंग्लिश. तुम्ही सांगा बरं संध्या दीदी, आरतीला इंग्रजीचा सराव करायचा आहे किंवा आरतीला इंग्रजीच्या सरावाची गरज आहे किंवा आरतीला इंग्रजीचा सराव करावा लागेल. आरती नीड्स टू प्रॅक्टिस इंग्लिश. प्रॅक्टिस का प्रॅक्टिस? प्रॅक्टिस. हा, नीट सांगा मग. आरती नीड्स टू प्रॅक्टिस इंग्लिश. हा, आरती नीड्स टू प्रॅक्टिस इंग्लिश. चला आता पुढे घेऊया फॉलो. फॉलो म्हणजे काय? पाळणे. बघा, त्यांना नियम पाळायचे आहेत किंवा त्यांना नियम पाळावे लागतील. कोण सांगत? हा, सांगा तुम्ही.
They need to follow the rules. शाबास. दे नीड टू फॉलो द रूल्स. सांगा आता पूजा तुम्ही. तिला नियम पाळायचे आहेत. सॉरी, तिला नियम पाळायचे आहेत. She needs to follow the rules. शाबास. शी नीड्स टू फॉलो द रूल्स. पुढे बघा, लिसन केअरफुली. आहे का नाही? लक्षपूर्वक ऐकणे. तुला लक्षपूर्वक ऐकायचे आहे किंवा तुला लक्षपूर्वक ऐकायची गरज आहे किंवा तुला लक्षपूर्वक ऐकावे लागेल. हा सांगा. You need to listen केअरफुली. carefully. पुन्हा एकदा सांगा. You need to listen carefully. शाबास. यू नीड टू लिसन केअरफुली. बघा, त्यानंतर पुढे जाऊया आपण. प्ले, खेळणे. आहे का नाही? त्याला होळी खेळायची आहे. हा कोण सांगेल? हा सांग बाई. He needs to play holy. हा, ही नीड्स टू प्ले होली. चला त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा, मेक सेंटेन्सेस. तिला वाक्य बनवायचे आहेत. तिला वाक्य बनवायचे आहेत. हा सांगा शिवराज. She needs to make sentences. हा, शी नीड्स टू मेक सेंटेन्सेस. बघा, तिला वाक्य बनवायचे आहेत. आम्हाला वाक्य बनवायचे आहेत किंवा आम्हाला इंग्रजीचे वाक्य बनवायचे आहेत. कोण सांगेल? हा सांग बरं आरती. आम्हाला इंग्रजीचे वाक्य बनवायचे आहेत. We need to make English sentences. पुन्हा एकदा सांग. We need to make English सेंटेन्सेस. sentences. पुन्हा एकदा सांग. We need to make English sentences. हा, वी नीड टू मेक इंग्लिश सेंटेन्सेस. आता बघा, एखादा साप आहे आणि त्याला काय करायचे? अंडे खायचे आहेत. त्याला अंड्याची गरज आहे किंवा त्याला अंडे खायची इच्छा आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की त्याला अंडे खायचे आहेत. कोण सांगेल? हा सांगा बरं. सापासाठी काय वापरता येईल आपल्याला? It needs to eat eggs. हा, इट नीड्स टू इट एग्स. चला पुढे जाऊया. हा बघा, वेकअप म्हणजे उठणे. बघा, शीतलला लवकर उठायचे आहे. शीतलला लवकर उठायचे आहे. चला सांगा, उभं राहून सांगा. शीतलला लवकर उठायचे आहे. Sheetal needs to wake up early. शाबास. शीतल नीड्स टू वेकअप अर्ली. अशा पद्धतीनं आपण नीडचा उपयोग करू शकतो. नीड टूचा उपयोग करून वाक्य तयार करू शकतो की एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, एखाद्याला गरज आहे, तर आपल्याला नीड टूचा वापर करायचा आहे. गरज असल्यामुळे ती गोष्ट त्याला करायची आहे, त्यावेळेला आपल्याला नीड टूचा वापर करता येईल. फक्त ही, शी, इट नाऊन आल्यानंतर, म्हणजे करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल, थर्ड सिंग्युलर पर्सन. बघा, थर्ड सिंग्युलर पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी. जो बोलणारा असतो तो प्रथम, बरोबर आहे? जो बोलणारा आहे तो प्रथम, ज्याला बोलतोय तो द्वितीय, ज्याला बोलतोय तो द्वितीय, आणि ज्याच्याविषयी बोलतोय तो तृतीय. लक्षात घ्या, मी बोलतोय मी प्रथम पुरुष. मी जर पूजाला बोलत असेल तर पूजा द्वितीय पुरुष. पण मी जर शिवराज विषयी बोलत असेल तर शिवराज कितवा पर्सन झाला? थर्ड पर्सन झाला. पण तो एकटा असेल तर आपल्याला ते वापरायचे. पण जर मी त्यांच्याविषयी बोलतोय ते थर्ड पर्सनच आहेत पण ते अनेक आहेत, मग त्याच्यासाठी यस लावायचे का? नाही. बघा, हा सिंगल प्रथम पुरुष आहे, हा द्वितीय पुरुष आहे. हे दोन्हीही बघा, हे सुद्धा प्रथमच आहेत. आता हा थर्ड आहे पण अनेक आहे, म्हणून आपण याच्या समोर यस लावत नाही. आपल्याला थर्ड आहे पण सिंग्युलर आहे, तृतीय आहे पण एकटा आहे, ज्याच्याविषयी बोलतोय तो एकटा. बघा, ही एकटाच येतो, ती एकटीच आहे, इट तो एकटाच आहे, आणि एखाद्याचं नाव घेतलं सिंगल तर तो एकटाच आहे. अशा विषयी वापरताना आपल्याला नीड्स टू वापरायचं आहे. समजलं सगळ्यांना? ओके, यू शुड मेक
30 sentences using this structure. This is the homework for all of you. Thank you so much for watching our video. This is ZPPS Daudgaon. Thank you.